मार्गदर्शक थँक्यू जय भाई, जो तुम्ही तुमच्या खेळाडूंवर विश्वास दाखवता. वेदांत पुन्हा एकदा थँक्यू सो मच. ऑनलाईन पैसे तुझ्या अकाउंटला पोहोचतील. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. स्पर्धेदरम्यान शुभ आगमन होते. नाडणगावचे ग्रामसेवक सन्मान श्री अंकित धुमाळ साहेब यांचं इथं शुभ आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हावं. सामना होतोय दोन पराभूत संघांमध्ये आणि सामना जसं सुरू होईल आवाज ऐकूया युवा समालोचक श्री शुभम टुकरुल यांचा. हॅलो, धन्यवाद सर. दुपारच्या सत्रामध्ये ही चौथी लढत आपण पाहतो. अगदी काहीच वेळात चालू होईल सामना. आपण पाहतोय मकरंद स्पोर्ट तारा मुंबरी बनाम सिद्धिविनायक 11. दोन्ही संघ पराभूत झाले आहेत. पहिली मॅच पराभूत झालेली आहेत आणि त्यांच्यामध्ये लढत ही आता रंगणार आहे. चला, पंचांना विनंती असेल त्वरित सामन्याला सुरुवात करायची. देवगड तालुका प्रीमियर लीग पर्व दुसऱ्या पर्वातील आपण चौथा दिवस अनुभवत आहोत. एक नीटनेटका आयोजन, दर्जेदार सामने प्रेक्षकांना पाहायला भेटत आहेत. आता नाही काय मॅच कशाला थांबवली विचार ना भाई. काय प्रॉब्लेम आहे? सिद्धिविनायक 11 क्रिकेट संघाकडून सलामीचं बॅटर मैदानामध्ये पाऊल ओढवत आहेत सिद्धेश कोकम. त्याच्या साथीला मागच्या सामन्याचा हिरो म्हणायला काय हरकत नाही आहे. 22 चेंडू 72 धावांची बहारदार खेळी विसरून चालणार नाही आहे. संकेत कदमला पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज आला. यावेळेस वेग भन्नाट होता. 30 चेंडू फेकलाय. निर्धाव चेंडूची घोषणा केली जाते. बॅटिंग साईडला 2 रन्सांची पेनल्टी असणार आहे, याची नोंद घ्या. यावेळेस देखील वेग भन्नाट होता. पुन्हा एकदा विसावलाय सरळ यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये. अफलातून गोलंदाजी होते. मागच्या सामन्याचा विचार केला तर रोहित तानवडे देखील भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे, परंतु संघ पराभूत झालाय. दोन्ही पराभूत संघांमधील ही लढत आपण पाहतोय. यावेळेला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास थेट चाललाय. 1 बाउन्स 2 बाउन्स बाउंड्री लाईन पलीकडे सिद्धेश कोकमच्या बॅट मधून यावेळेस आलाय लाजवाब शानदार चौकार. पहिल्या 2 चेंडूवरती पाहायला गेलं तर थोडासा स्ट्रगल करत होता, परंतु त्यानंतर एक चांगला समाचार घेतला आणि चेंडूला पाठवले स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आलाय. धावसंख्या आता मात्र पाहायला भेटते 4 धावा.
रोहित तानेवडेवरती हल्ला चढवलाय. रोहित तानेवडे देखील काही कमी नाहीये. भरपूर चांगली गोलंदाजी मागच्या सामन्यामध्ये 2 षटक हाताळत असताना केली आहे. याही वेळेला लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू चाललाय हवाई सफर. आलाय हा सिद्धेश कोकमच्या बॅट मधून पहिला षटकार. फलंदाजी होते. पलटवार पाहायला भेटलाय सिद्धेश कोकमचा. एक प्रति हल्ला केलाय. पहिले 2 चेंडू पाहायला भेटले तर अतिशय दर्जेदार हाताळले होते, परंतु त्यानंतर यावेळेस पंचांचे दोन्ही हात समांतर झाले. चेंडू झालाय अवांतर. एका दंडात्मक धावसंख्येनं पंच देखील शिक्षा थोपवता येत. धावसंख्या बदलली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 11 धावा. पहिले 2 चेंडू पाहिले गेले तर अप्रतिम हाताळले होते, परंतु त्यानंतर प्रति हल्ला केलाय सिद्धेश कोकमने. याही वेळेला डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणार का चेंडू? नक्कीच एक दर्जेदार फटका पाहायला भेटलाय. चेंडूचा प्रवास थेट बाउंड्री लाईन पलीकडे आलाय. सिद्धेशच्या बॅट मधून हा दुसरा या षटकातील चौकार. अफलातून फलंदाजी होते. ला बोल केलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय 15 धावा. एक गडी बाद 15 धावा आपण पाहतोय. देवगड तालुका प्रीमियर लीग पर्व दुसऱ्या दिवसातील चौथ्या दिवसातील ही चौथी लढत आपण पाहतोय. सिद्धेश आपल्याला पाहायला भेटतोय. सिद्धेश कुळकर गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिल्या चेंडूला समाचार घेतलाय. लॉंग एक सीमारेषे बाहेर. संकेत कदमच्या बॅट म्हणून आलाय हा पहिला वैला या मॅच मधील षटकार. तिथूनच सुरुवात केली आहे की काय? पहिल्या चेंडूवरती प्रतिकार केलाय. एक षटकार ठोकलाय. धावसंख्या मात्र झपाट्याने वाढली जाते. 21 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यात सिद्धेश कुळकरच्या गोलंदाजीवरती हल्ले चढवलेत. अनिवार्य पॉवर प्लेचं हे दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय सिद्धेश कुळकरला. पहिल्या चेंडूवरती एक षटकार ठोकला गेलाय. धावसंख्या आपण पाहतोय 1 बाद 21 अशी परिस्थिती आपल्याला पाहायला भेटते. दुपारच्या सत्रात चालू असलेला सामना आपण पाहतोय. सिद्धिविनायक 11 त्यांच्या विरोधात मकरंद स्पोर्ट तारा मुंबरी. पहिले षटक हाताळत असताना रोहित तानवडेने एक महत्वपूर्ण विकेट मिळवलाय, परंतु त्यानंतर थोडासा महागडा ठरलाय. 2 चौकार 1 षटकार सिद्धेश कोकमच्या बॅटमधून पाहायला भेटलेत. सिद्धेश कुळकर गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय फलंदाज संकेत कदमला. अफलातून फलंदाजी होते. याही वेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर केलाय. क्षेत्ररक्षक येईल, चेंडूची परती करेल, तोपर्यंत रनआउटची संधी असणार आहे, परंतु चुकलाय. क्षेत्ररक्षक थोडस चुकलाय आणि एक जीवनदान मात्र प्राप्त होते या ठिकाणी सिद्धेश कोकमला. नक्कीच डेंजर एंड वरती दिसला होता सिद्धेश कोकम, परंतु स्वतः गोलंदाज त्याच्याकडून अशी चूक झाली आहे आणि म्हणूनच की काय सिद्धेश कोकम आतापर्यंत मैदानामध्ये पाहायला भेटलाय. यावेळेस संकेत कदम स्ट्राईक एंड वरती पाहायला भेटतोय. चेंडू आदळलाय, सर्व पॅडला निर्धाव चेंडूची घोषणा केली जाते. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या आपण पाहतोय ती 20 धावा. पहिल्या षटकामध्ये भरपूर चांगली फलंदाजी झाली आहे. अनिवार्य पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना रोहित तानवडे थोडासा महागडा ठरला. 23 धावा. धावफलकावरती आपण पाहतोय 1 बाद 23. सिद्धेश कुळकर पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. या वेळेला पॉइंटच्या दिशेने चेंडू मार्गक्रमण करतोय. चेंडू चाललाय सरळ सीमारेषे बाहेर. संकेतच्या बॅट मधून या मॅच मधील पहिला चौकार.
अफलातून फलंदाजी होते. पहिल्या चेंडूवरती एक षटकार ठोकला, त्याच्यानंतर 2 चेंडू अतिशय दर्जेदार हाताळले होते सिद्धेश कुळकरने, परंतु त्यानंतर चांगला समाचार घेतला आणि चेंडूला पाठवलंय सीमारेषेबाहेर चौकारसाठी. धावसंख्या आता मात्र झपाट्याने वाढली जाते. धावसंख्येला पाहतोय आपण 27 धावा. अफलातून फलंदाजी होते. मैदानामध्ये पाहायला गेलं तर सलामीचा बॅटर अनुज राणे आऊट झाल्यानंतर त्याच्यानंतर सिद्धेश कोकमवरती जबाबदारी दिली गेली आणि ती जबाबदारी सुखरूप. यावेळेस काय घडतंय, काय बिघडतंय, डेंजर वरती दिसलाय, डायरेक्ट हिट झालंय खरं, तो सुखरूप दिसतोय मैदानामध्ये. धावसंख्या आता मात्र पोहोचली आहे 28 या आकड्यावरती. षटकातील शेवटच्या एका चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. धावसंख्या झाली 28 धावा. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. एक षटकार ठोकलाय, एक चौकार संकेतच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटलाय. त्याच्यानंतर कमबॅक करणारी देखील गोलंदाजी पाहायला भेटते. एका हाय व्होल्टेज सामना देखील प्रेक्षकांना पाहायला भेटणार आहे. एका बाजूला मकरंद स्पोर्ट टारा मुंबरी त्यांच्या विरोधात आपण पाहतोय सिद्धिविनायक 11 क्रिकेट संघ. यावेळेस सिद्धेश कुकम आपल्याला पाहायला भेटतो. एक षटकार त्यांनी ठोकलाय, 2 चौकार देखील पेश केलेत, परंतु आता त्याला चांगली फलंदाजी करायची आहे. एक सेन्सिबल क्रिकेट, त्यातून एक आक्रमक क्रिकेट देखील खेळावं लागणार आहे. महत्त्वपूर्ण मॅच असणार आहे दोन्ही संघांसाठी. इथून पराभूत होणं कोणालाच पसंत नसणार आहे. सिद्धेश कुळकरला पाहतोय. यावेळेस स्क्वेअर लेग एरियामध्ये रनआउटची संधी यावेळेस देखील आहे, तो आहे सुखरूप मैदानामध्ये. एक धाव सांघिक खात्यात एका धावीची लहर मैदानामध्ये पाहायला भेटली आहे. धावसंख्या बदलली आहे. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 29 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस सिद्धिविनायक 11 क्रिकेट संघाची धावसंख्या होते अर्थातच 29 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. चांगली फलंदाजी होते. पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च करत एक महत्त्वपूर्ण विकेट्स मिळवला होता. रोहित तानवडेला आपण पाहिलं. त्याच्यानंतर 14 धावा खर्च केल्यात. पहिला गडी जेव्हा बाद झाला होता त्याच्यानंतर 2 रन्सांची पॅनल्टी देखील लागली गेली आहे. फलंदाजी करत असणाऱ्या सिद्धिविनायक 11 क्रिकेट संघाला याची नोंद घ्यायची आपण. टार्गेट सेट झाल्यानंतर 2 धावा तुमच्या वजा करण्यात येणार आहेत, याची नोंद घ्या. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज होतील. सिद्धिविनायक मकरंद स्पोर्ट या संघाचा 12th मॅन कृपया आपण यायचंय. गोलंदाजी ट्रॅकवरती अतुल मासिये आपल्याला पाहायला भेटत आहेत. सिद्धेश कोकम यावेळेस आकुट टप्प्याचा चेंडू, सिद्धेशचा मोठा फटका मारायचा मानस होता परंतु तो फसला जातोय. चेंडू विसावलाय सरळ यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये. निर्धाव चेंडूची केली जाते सांगता. धावसंख्या झाली आहे 29 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. धावसंख्या आपण पाहतो 29 धावा. 1 बॉल्सचा इशारा देखील आलाय. सिद्धेश कोकम भरपूर चांगली फलंदाजी करतो या सामन्यामध्ये. या मॅच मध्ये 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून पेश केला गेलाय. यावेळेस का मिड विकेटला चेंडूचा प्रवास, क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन त्या ठिकाणी आहे. क्षेत्ररक्षक येतोय रोहित तानवडे चेंडूची भरती करेल तोपर्यंत एकंदरीत एका धावीची लहर ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटली आहे. धावसंख्या वधारली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 30 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळेस संकेत कदमला पाहतोय स्ट्राईक एंड वरती. पहिल्या चेंडूवरती सिद्धेश कुळकरच्या 1 षटकार त्यांनी ठोकला होता परंतु त्यानंतर थोडासा शांत दिसला. एक संयमी क्रिकेट दाखवलंय. निर्धारित 6 षटकांचा सामना असणार आहे, याची नोंद घ्या. अतुल मासिये गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. गोलंदाज या वेळेला मोठा फटका मारायच्या नादात थोडासा फसला. तो क्षेत्ररक्षक येईल का चेंडूच्या खाली, परंतु क्षेत्ररक्षकाकडून थोडासा लांब राहिलाय झेल. रोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकंदरीत 2 धावांची लहर मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटली आहे. धावसंख्या वधारली आहे. धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते 32 धावा. 32 लॉट्स ऑफ 1 विकेट. भरपूर चांगली फलंदाजी होते. अनुज राणे स्वस्तात माघारी परतल्यानंतर त्यानंतर चांगली कामगिरी केली आहे. सिद्धेश कोकमचं खास करून कौतुक करावं लागेल. या मॅचमध्ये एक चांगली सुरुवात करून दिली आहे. वैयक्तिक 16 धावसंख्येवरती खेळतोय. कीर्तन यावेळेस संकेत आपल्याला पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा थोडंसं गच्चा क्षेत्ररक्षण होतंय.
त्याचा फायदा मात्र भेटला नाहीये बॅटिंग करत असणाऱ्या सिद्धिविनायक क्रिकेट टीमला. तुम्हाला क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागणार आहे या मॅच मध्ये. करूया मरो अशी लढत दोन्ही संघांसाठी असणार आहे. परतीचे सर्व दोर आतापर्यंत कापले गेलेत. इथून हारणं कोणालाच पसंत नसणार आहे. संकेत कदम आहे स्ट्राईकला. मागच्या सामन्यामध्ये 72 धावांची बहारदार खेळी केली आहे. नाबाद 72 धावा. अतुल मात्से गोलंदाजी ट्रॅकवरती. यावेळेला डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडू चाललाय. हवाई सपर संकेतच्या बॅट म्हणून आलाय हा दुसरा लाजवाब शानदार बेमिसाल षटकार. मध्ये त्यांचं देखील खूप खूप स्वागत या स्पर्धेदरम्यान. धन्यवाद आभार मानतोय. याही वेळेला डीप मिड विकेट बाउंड्री लाईन पलीकडे संकेत थांबायचं नाव घेत नाहीये. संकेतच्या बॅट म्हणून आलाय हा लागोपाठचा दुसरा शानदार धमाकेदार षटकार. वैयक्तिक 27 धावसंख्येवरती खेळतोय. त्यामध्ये 3 षटकार 1 चौकार पेश केले गेलेत. अफलातून फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते. तर सिद्धेश कोकमला देखील विसरून चालणार नाहीये. सिद्धेश देखील चांगली फलंदाजी करतोय. 1 षटकार 2 चौकार त्यांनी पेश केले गेलेत. आता मात्र रोहित तानवडेला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती कमबॅक करावं लागणार आहे. गोलंदाजी करत असणाऱ्या संघाला आपण पाहतोय मकरंद स्पोर्ट टारा मुंबई क्रिकेट संघ. 44 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 44 धावा. 4थं षटक हाताळण्यासाठी महत्वपूर्ण 4थं षटक रोहित तानवडे. यावेळेस पहिला चेंडू वेगवान चेंडू फेकलाय. तेच तरार चेंडू होता. सरळ विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 44 धावा. संकेतचं कौतुक करावं लागणार आहे. 3 षटकार या इनिंग मध्ये पाहायला भेटलेत. अजून देखील मैदानामध्ये आहे. मागच्या सामन्यामध्ये भरपूर चांगली फलंदाजी केली आहे. परंतु संघ मात्र पराभूत झाला होता. आता इथून त्याला चांगली सुरुवात करावी लागणार आहे. इथे मात्र जिंकावंच लागणार आहे. यावेळेस डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूची परती करे तोपर्यंत एकंदरीत 2 धावांची लहर मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटले. धावसंख्या आता मात्र झपाट्याने वाढली जाते. धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते 46 धावा. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. 4थ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. चेंडू रोहित तानवडेला आपण पाहतोय. यावेळेस देखील हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षक आहे. लॉंग बॉलला क्षेत्ररक्षक तैनात होते. त्यांनी परती केली आणि एकंदरीत 1 धावेची लहर मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटली. धावसंख्या आता मात्र वाढली जाते. 47 धावा. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे रोहित तानवडे. मागच्या पहिल्या षटकामध्ये विचार केला तर 15 धावा तब्बल कुठल्या गेल्या होत्या. त्यामध्ये 1 षटकार 2 चौकार सिद्धेश कोकमने पेश केले होते. यावेळी स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय संकेत कदमला. यावेळेला देखील मोठा धमाका. डीप मिड विकेट बाउंड्री लाईन पलटकडे षटकार. संकेत थांबायचं नाव घेत नाहीये. संकेतला थांबवणं मुश्किलच झालंय. भरपूर चांगली फलंदाजी करतोय. अफलातून फलंदाजी. धावसंख्या आता मात्र सिद्धिविनायक क्रिकेट संघाची रमपमपम धावायला सुरुवात झाली आहे. संकेत थांबायचं नाव घेत नाहीये. तब्बल या इनिंग मध्ये 4 षटकार ठोकलेत. संकेतचं कौतुक करावं लागणार आहे. वैयक्तिक 33 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला भेटलाय. 4 षटकार 1 चौकारच्या मदतीने 33 धावा. पुन्हा एकदा हेलिकॉप्टरचा देखना फटका. याही वेळेला लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू हवाई सपर. संकेतच्या बॅट मधून हा 5वा लाजवाब शानदार षटकार. धावा एका गडाच्या मुपल्यात. भरपूर चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमधने होताना पाहायला भेटते. एक आग ओकणारी फलंदाजी पाहायला भेटली आहे. प्लेयरांना विनंती असेल आपली काळजी घेऊनच क्षेत्ररक्षण करायचं आहे.
धावसंख्या 59 धावा आपण पाहतोय. रोहित तानवडेवरती हल्ला बोल केलाय, हल्ले चढवण्यात आले आहेत. रोहित तानवडेची डोकेदुखी आता मात्र वाढायला लागली आहे. रोहित तानवडे पुन्हा एकदा सज्ज होतोय. याही वेळेला फाईन लेग क्षेत्र निवडलंय. चेंडू चाललाय सरळ वन बाउन्स सीमा रेषेबाहेर. संकेतच्या बॅट मधून आलाय हा या इनिंग मधील दुसरा चौकार. अफलातून फलंदाजी होते. संकेत पोचलाय वैयक्तिक 43 या धावसंख्येवर. संकेतच्या बॅट मधून या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक येईल का हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर बदलणारा आवाज ऐकूयात. सोनू मोडकर मी शुभम टुकरेलो काही वेळासाठी रजा घेतोय. धन्यवाद. येस धन्यवाद शुभम. खूप चांगली बॅटिंग या दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला भेटते. मिस्टर संकेतचं कौतुक करावं लागेल कारण ज्याने बॅटिंग केली आहे दर्जेदार बॅटिंग. पहिल्या मॅच मध्ये देखील तब्बल 72 धावांची बॅटिंग त्याच्या माध्यमातून केली होती, परंतु टीम मात्र पराभूत झाली होती. परंतु या मॅच मध्ये मात्र ते करायचं नाहीये. तेच योगदान देत आहे आतापर्यंत संकेत कदम मॅन फ्रॉम इळियसडा. परंतु या दरम्यान स्ट्रायकिंग इंडचा बॅटर कोकम पाहायला भेटतोय. सुरेख फटका तर मारलाय आणि निश्चितच मला वाटतं चेंडू ट्रॅव्हल केला जातोय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार सिद्धेश कोकमच्या बॅट मधून. कारण सिद्धेश पाहिलं गेलं तर थोडस पहिल्या ओव्हर मध्ये पहिले 2 चेंडू थोडेसे मिस झाले होते, परंतु त्यानंतर मात्र बॅटवर चेंडू लागलेत आणि चांगले बॅटिंग करतोय. कॅल्क्युलेशन आहे कारण समोर पाहिलं गेलं तर संकेत षटकार चौकार ठोकतोय. त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा विचार सिद्धेशचा दिसतोय. परंतु आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर तुम्हाला गोलंदाज पाहायला भेटतोय. अक्षय बॅटची एज लागली आहे. त्या दरम्यान चेंडू ट्रॅव्हल केला जातोय. एक धाव ऍड केली जाते. एका धावाने टीमची धावसंख्या पोहोचते 68 धावा. पुन्हा एकदा संकेत स्ट्रायकिंग एंडला तब्बल 43 धावा त्याच्या बॅट मधून निघालेत. या अगोदरच्या मॅच मध्ये वेदांत तुम्हाला पाहायला भेटला दर्जेदार बॅटिंग आणि या मॅच मध्ये संकेत. मिनी हेलिकॉप्टर लँड झालंय. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर येतोय. व्हाट अ शॉट. षटकार काय फटका होता. येस डीजे मध्ये तब्बल 73 धावांची बॅटिंग आणि या मॅच मध्ये 49 धावा झाल्यात आतापर्यंत. आणि यावेळी देखील स्विच मारलाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. अजून एक षटकार. काय बॅटिंग केली आहे. एकदा जोरदार टाळ्या मारा संकेतसाठी. आणि संकेत एकदा बॅट आमच्याकडे दाखव. वा काय बॅटिंग केली आहे. येस डीजे येस या इनिंग मधील डॉन तुम्हाला पाहायला भेटतोय संकेत कदम. येस अजून एक उडवलाय. यावेळी लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर डाऊन टू ग्राउंड 6 मोर. येस डीजे से आया हूं मैं. यस मी या पाडथळ मधून आलोय आणि देवगड नगरी मध्ये आपल्या बॅटिंगने आपल्या खेळाने सर्वांची मन जिंकतोय. काय बॅटिंग केली आहे. लाजवाब बॅटिंग पाहायला भेटते. बॅक टू बॅक 3 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. इनिंग मध्ये 8 षटकार ठोकलेत. पुढचा चेंडू येतोय अक्षय. सुरेख चेंडू फेकला जातोय. यॉर्कर लाईनचा चेंडू फेकला जातोय. एक चोरटी धाव. यस हा फिटनेस बघा. हा फिटनेस बघा. इस तर फिटनेसची कमाल असते. कारण या इनिंगचा पहिल्या चेंडू पासून तो खेळतोय, परंतु या चेंडूवरती जी चोरटी धाव घ्यायची होती दर्जेदार दोघांचं कॅल्क्युलेशन जमलं. दोघांचा ताळमेळ जमला आणि एक चोरटी धाव ऍड केली जाते.
5 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या बोलते स्कोर काढला 87 धावा 87 लॉस ऑफ 1 विकेट. दर्जेदार बॅटिंग तुम्हाला पाहायला भेटते संकेत. या संख्येचा आपण विचार करायला गेला तर थोडासा लेट क्रिकेटमध्ये सुरुवात केली. 2015-16 मध्ये कॉलेज क्रिकेट पासून त्याची सुरुवात झाली. त्यानंतर हळूहळू तो सर्वांच्या नजरेमध्ये बसला आणि आताच आपण पाहायला गेलं तर ISPL सारखे देखील ट्रायल्स त्याच्या माध्यमातून देण्यात येत आहेत आणि असेच चांगली बॅटिंग केली तर निश्चितच हा आपल्याला खेळाडू आपल्या देवगडमधून एका मोठ्या स्टेजवरती खेळताना पाहायला भेटेल, यात काही शंका नसेल. नवीन गोलंदाज अंतिम शतक घेऊन येते गोलंदाजी ट्रॅकवरती अतुल मासे आणि अतुलला आता कमबॅक करून द्यावं लागेल. टीमला गरज आहे कारण या कडकडीत उन्हामध्ये मात्र संकेतची बॅट ही तडपते. षटकार चौकार त्याच्या बॅटमधून निघत आहेत. अंतिम 7 चेंडू घेऊन अतुल गोलंदाजी ट्रॅकवरती यावेळी आलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. या इनिंग मधील 9वा षटकार. हे गाणं लावावं लागेल. येस डीजे. बॅटिंग केली आहे. स्विंग एन मिस. यावर मात्र 33 चेंडू फेकला जातोय. येस या स्पर्धेचे सर्वे मोलजी सर यांचं देखील या मैदानावरती रेकॉर्ड आहेत. एका इनिंग मध्ये तब्बल 13 षटकार तरी खेचले होते. वैयक्तिक 68 धावा या धावपलकावरती तुम्हाला पाहायला भेटते संकेतच्या माध्यमातून. फर्स्ट इनिंग मध्ये 73 धावा आणि या इनिंग मध्ये देखील 68 धावा. अजून काही चेंडू बाकी आहेत. सुरेख चेंडू फेकला जातोय. गतीमध्ये परिवर्तन आणलंय. 33 चेंडू फेकला जातोय. शरीराचा वेध घेणारा चेंडू अतुलच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची गणना केली जाते आणि धावसंख्या स्थिरावते. 93 धावा आतापर्यंत धावपलकर तुम्हाला पाहायला भेटतात. पहिल्या 2 चेंडूवरती पहिला एका चेंडूवरती षटकार आला आणि त्यानंतर मात्र अतुलने कमबॅक केलंय. 4था चेंडू घेऊन अतुल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळी देखील सुरेख चेंडू फेकला जातोय आणि फिंगर्स अप. यावेळी मात्र वादळी खेळी संकेत कदमची इकडे संपुष्टात येते आणि पुन्हा एकदा दीपेश सर कमबॅक झालंय. जसं आपण मागच्या मॅच मध्ये बघितलं शेवटच्या इनिंग मध्ये पहिल्या 2 चेंडूवरती षटकार आले. या इनिंगचा विचार करायला गेला पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि सलगचे 2 चेंडू निर्धाव आणि त्यानंतर 4थ्या चेंडूवरती संकेत बॅक टू द पवेलियन. परंतु काय संकेतने बॅटिंग केली आहे. वैयक्तिक 68 धावा त्याच्या बॅट मधून निघाल्यात. वा संकेत एकदा बॅट दाखव. बॅट उंचावायची आहे कारण आज ही बॅट 2दा उंचावली आहे. येस आपण जर विचार करायला गेला तर गोलंदाजचं कौतुक देखील करावं लागेल कारण इन्फॉर्म बॅटरला सलगचे 2 चेंडू निर्धाव आणि 4थ्या चेंडूवरती मात्र गडी बाद करणं हे देखील कौतुकास्पद असतं कारण बॅट्समन सेट झाला होता आणि सेट बॅटर बॅक टू द डगआउट. लेकिन अजून एक येतोय सितारा मॅन फ्रॉम पडवणे गावाचा सुपरस्टार मिस्टर हरीश जाधव. या हरीश जाधवने देखील अनेक वर्ष क्रिकेट खेळलंय आणि तो हरीश जाधव पुन्हा एकदा तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला भेटेल. मुंबई रिटर्न मिस्टर हरीश जाधव. पहिला चेंडू स्विच मारायचा प्रयत्न होता. बॅटच्या रडार मध्ये चेंडू येत नाहीये. डीप मिड विकेट कडे चेंडू जातोय. फंबल होतोय क्षेत्ररक्षक आणि त्याचमुळे की काय 2 धावा ऍड केल्या जातील. या 2 धावाने टीमची धावसंख्या बोलते स्कोर काढला 97 97 धावा धावपलकावरती. अंतिम चेंडू असेल या इनिंग मधील. स्ट्रायकिंग इनला हरीश जाधव. येईल का एखादा षटकार कारण हरीशकडे ती ताकद आहे. अतुल सुरेख चेंडू यॉर्कर लाईन चेंडू फेकला जातोय आणि यावेळी मात्र 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली होते. चेंडू रमपम करत जातोय. 2 क्षेत्ररक्षकाला बीट करून येतोय हरीशच्या बॅट मधून चौकार आणि या 4 धावाने टीमची धावसंख्या पोहोचेल 101 धावा. म्हणजे 101 धावा झालेत परंतु तुम्हाला 2 धावाची पेनल्टी होती आणि त्याचमुळे की काय तुम्हाला 99 धावा म्हणजे 100 धावा चेस कराव्या लागतील अपोजिट टीमला. परंतु चांगली बॅटिंग आणि चांगला खेळ तुम्हाला पाहायला भेटतो या DTPL च्या माध्यमातून. कारण असंच एक काही वर्षांपूर्वी अमोल सरांना स्वप्न पडलं होतं की आपली देखील देवगड तालुक्याची अशी एक लीग होऊन दे
त्यानंतर ते 2024 मध्ये पूर्ण झालं आणि ते आता स्वप्न अक्षरशः साकारतंय. सर्वांच्या डोळ्या, सर्वांच्या नजरा मात्र या स्पर्धेला आहेत. थँक्यू सर, अशी तुम्ही संधी देताय नवीन खेळाडूंना. नेक्स्ट इनिंग मध्ये काय घडेल काय बिघडेल ते आपण ऐकण्यासाठी येस पंकज लाड यांचा आवाज ऐकूया. तोपर्यंत मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. थँक्यू. आणि काय बॅटिंग केली संकेत याने. 20 बॉल मध्ये 68 धावा देखील बनवल्या. त्याचं प्रत्युत्तर कोण करणार ते मात्र पाहायचं आहे. रोहित तानवडे करणार की युवराज सावंत करणार असे आमचे गुणलेखक सांगतायत. दीपेश जोरी त्यांना देखील उत्कंठा लागले कोण जिंकणार या मॅच मध्ये. सर्वांच्या माहितीसाठी सांगतो, सिद्धिविनायक 11 त्यांच्या विरोधात मकरंद स्फोट तारा मुंबरी अशी लढत आहे. आणि आपण पाहिलं तर मकरंद स्पोर्ट्स तारा मुंबरी या संघाने प्रथमतः टॉस विन झाले आणि टॉस विन झाल्यानंतर त्यांचा फिल्डिंगचा डिसिजन आला. मात्र डिसिजन तो चुकीचा आहे की नाही तेच मात्र पाहायचं आहे. प्रथमतः त्यांनी डिसिजन घेतला फिल्डिंगचा आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला सिद्धिविनायक 11 संघाला. आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना 7 ओव्हर मध्ये 6 ओव्हर मध्ये 101 धावा बनवल्या. त्यामधून 101 मधून 2 धावा लेस केल्यानंतर 99 धावा झाल्या. कारण पेनल्टीचे त्यांना 2 धावा लेस करावे लागतायत. त्यामुळे 99 धावा झाल्यात म्हणजे शतक. 100 धावांचं लक्ष असणार आहे. 100 धावांचं लक्ष मकरंद स्फोट तारा मुंबरी संघासमोर असणार आहे. आपण याच कडंगांवर पाहिलाय कालच्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा 103 धावा 102 धावा देखील चेस झाल्यात. चांगलं क्रिकेट पाहायला मिळालंय. त्यामुळे हाय व्होल्टेज सामना होणार आहे. कारण हा सामना पराभूत संघामध्ये आहे. दोन्ही संघ जखमी आहेत आणि वाघ जखमी असलो की तो समोरच्याला तोडल्या फोडल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे कोण कोणाला तोडणार फोडणार तेच मात्र पाहायचं आहे. नक्कीच सलामीची प्रारंभीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मकरंद स्पोर्ट्स तारा मुंबरी संघाची युवी आणि रोहित तानवडे. युवराज सावंत याच होम ग्राउंडवर खेळत असतो.
याला मात्र या खेळपट्टीचा पूर्णपणे अंदाज आहे. आणि समोर जर पाहिलं तर सध्याच्या घडीला चर्चेमधील नाव रोहित तानवडे नॉस्टेगनला पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळणार आहेत गोलंदाज अजित नाटेकर मॅन फ्रॉम मुनगे मधून. काल ओमकार नाटेकर मुनगेचं त्यांनी मात्र प्रभावित केलं या स्पर्धेमध्ये. आता मात्र अजित नाटेकर पाहायला मिळतात. पंचांचा सिग्नल मॅच ऑन केली जाते. पहिलाच बॉल युवी साठी. पहिल्याच बॉल रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता, सक्सेसफुल नाही झालेत. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. पहिलाच बॉल निर्धाव केलाय. डॉट चेंडू येणार आहे त्यावेळी देखील प्रेशर निर्माण होणार आहे. मात्र अजित नाटेकर प्रेशर निर्माण करतील का ते मात्र पाहायचे. समोर जर पाहिलं तर युवराज सावंत आहे, उजव्या शैलीचे फलंदाज नॉर्किलला रोहित तानवडे आहेत. यस वा परफेक्ट डिलिव्हर झाला बॉल. पाहायचंय ओरपीच बॉल होता, नाही समजलाय. पंचांकडे डाऊन अपील केली जाते. पंच नाही पाहायला बॉल लागलाय असं देखील सांगतायत. यस पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे. मात्र काय गोलंदाजी करतायत पॉवर प्लेच्या षटकामध्ये. 30 सर्कलच्या बाहेर केवळ 2च खेळाडू आहेत, त्यावेळी अशा प्रकारे गोलंदाजी करणं एवढं देखील सोपं नसतं. युवीला आपल्या जबड्यामध्ये ठेवलाय आणि मुनगे गावामधून बिलॉंग करतायत. 10 ते 12 वर्ष क्रिकेट खेळतायत. पायाने थोडे ते अपंग सुद्धा आहे तरी देखील क्रिकेट पंढरची सेवा करतायत. क्रिकेटचं वेड. ओहो हो काय गोलंदाजी वा. हा थोडासा उलटा सुद्धा मात्र नाही समजलाय. टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षक यांच्या दिशेने बॉल मार्गस्थ झालाय. कौतुक करण्यासारखी गोलंदाजी अजित नाटेकरची पाहायला मिळते आपल्याला. सलगचे 3 बॉल निर्धाव फेकले आहेत. मेडन ओव्हर येईल का ते मात्र पाहायचे या स्पर्धेमध्ये. 100 धावांचं लक्ष आहे. 101 धावा जरूर बनवल्या पण पेनल्टी असल्यामुळे धावा लेस केल्या गेल्या 2. ओहो आता मात्र स्क्वेअर लेग डीप स्क्वेअर लेगला बॉल फेकून दिलाय. बॉल जातोय सीमारेषे पार. 6 धावांसाठी षटकार डीजे. नक्कीच आपण लाईन मन पाहतोय त्यांचं देखील कौतुक करावं लागेल कारण बॉल सीमारेषे बाहेर जात आहेत. ते मात्र लवकरात लवकर बॉल मैदानामध्ये देखील देत आहेत. खरं उन्हाचा प्रवाह देखील असला तर ते उन्हामध्ये उभे आहेत आणि तरी सुद्धा कारण हे मात्र DTPL वरचं प्रेम आहे. देवगड तालुका प्रीमियर लीग आपली स्पर्धा आहे आणि त्यामुळे आपल्याला देखील कष्ट घ्यावे देखील लागणार आहेत. समोर जर पाहिलं युवराज आहे. रिव्हर्स करण्याचा अटेम्प्ट केलाय, गॅप शोधलाय. यस गलीमध्ये आणि थर्डमॅन क्षेत्र कशाला बीट करून बॉल जातोय सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी चौकार. 4 धावांनी सांघिक धावफलक पोहोचले 10 या आकड्यावर. शेवटचा बॉल असणार आहे. आपण पाहिलं अजित नाटेकर गोलंदाजी ट्रॅकवर आले. पहिले षटक हाताळण्यासाठी पहिले 3 बॉल निर्धाव फेकलेत. त्यानंतर आपण पाहिलं 4थ्या चेंडूवर षटकार खर्च केलाय. 5व्या चेंडूवर चौकार आलाय. म्हणजे 10 धावा खर्च केल्यात. 6 ओव्हरचा सामना आहे. 6 षटकामध्ये 99 धावा देखील बनवल्यात. 100 धावांचं लक्ष आहे. पाहायचं युवराज साबण करतील का पूर्ण. रोहित तानवडे अजून देखील एकही बॉल खेळलेला आहेत. 9 स्ट्रायकिंगला ते देखील सज्ज आहेत. ते देखील पाहतायत युवराज कशा प्रकारे खेळतोय. मला देखील खेळायचं आहे. याच चांगला बॉल पाहायला मिळाला. गुड लेंथ पद्धतीचा बॉल आहे, नाही समजलाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. पहिल्या षटकाची सांगता झाली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक पाहिलं तर 10 या आकड्यावर पोहोचलाय. 10 धावा झाल्यात. लक्ष आहे 100 धावा पूर्ण करायच्या आहेत. शतक आहे समोर डोळ्यासमोर. रनांचा डोंगर आहे. त्या डोंगराला आपण सफल करायचं आहे. विजय तुम्हाला मिळवावाच लागेल. ही मॅच महत्वाची असणार आहे. करो और मरो अशी मॅच आपल्याला पाहायला मिळत आहे. रन तुम्हाला बनवावेच लागतील. गोलंदाजांना धावा रोखाव्या लागतील. सिद्धिविनायक संघामध्ये पाहिलं तर संकेत कदम यांनी मात्र प्रभावित केलंय. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून झाली. सकाळच्या सत्रामध्ये पहिल्याच मॅच मध्ये 22 बॉल मध्ये 73 धावा. नेक्स्ट मॅच मध्ये पाहिलं तर 20 बॉल मध्ये 68 धावा बनवल्यात. काय बॅटिंग केली आहे. सलग 2 अर्धशतक आणि तसंच जर पाहिलं तर वेदांत जाधव देवगडचा वंडर बॉय त्याने देखील प्रभावित केलाय. 22 बॉल मध्ये 56 रन आणि त्यानंतर 18 बॉल मध्ये देखील 58 रन अशी खेळी केल्या. 8 अर्धशतकाच्या नावावर देखील झालेत. चांगलं क्रिकेट पाहायला मिळणार आहे. आपण कुठेही जाऊ नका. tenniscricket.in ला जोडले राहा. पूर्वेश पाहायला मिळतात. युवा गोलंदाज आहेत. पूर्वेश चव्हाण कुणकेश्वर गावामधून बिलॉंग करतायत. पूर्वेश चव्हाण पाहायला मिळतात. चांगला बॉल होता आडव्या बॅटने खेळलाय
नक्कीच आपण पाहिलं क्षेत्ररक्षक पाहिल्या म्हणजे दूरवरून येतात मात्र नाही थांबवू शकलेत बॉलला. बॉल चाललाय सीमारेषे बाहेर. टिप्स करलेला आपण हा चौकार पाहायला मिळालाय. 4 धावांनी सांघिक धावफलक पोहोचलाय 14 या आकड्यावर. नक्कीच तुम्हाला षटकार चौकार देखील खेळावे लागतील. एखादा चांगला बॉल आला तर त्याला मात्र एकेरी दुहेरी धावमध्ये कन्व्हर्ट करावं लागेल. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. संयम महत्वाचा आहे. संयम तुमच्याकडे असेल तुम्ही 100 धावा सहजरित्या पूर्ण करणार आहात. तुम्हाला खेळपट्टीवर टिकून राहायचं आहे. 6 ओव्हरचा सामना आहे. 100 धावा काही कठीण नाहीत. आता यात चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. लेग लाईनला आपल्याला स्ट्रोक पाहायला मिळालाय. खाली क्षेत्र निवडलं जातंय. फाईन लेग क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. धावा मिळतील का पाहायचं आहे. नक्कीच बॉल जातोय सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी 4 धावांनी सांघिक धावफलक पोहोचलाय. 18 या आकड्यावर. उत्कृष्ट गुणलेखन केले जाते दीपेश धुरी यांच्या माध्यमातून. एक उत्कृष्ट खेळाडू देखील आदर्श व्यक्तिमत्व क्रिकेटमधील म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. अनेक वर्ष त्यांनी देखील क्रिकेट केलं. आज मात्र भौगोलिक दृष्ट्या अंदाज घेत आहेत क्रीडांगणाचा. गुणलेखन त्यांच्या माध्यमातून केलं जातंय. तुमचे देखील लाख लाख आभार असणार आहेत. त्यानंतर पाहिलं आमचे tenniscricket.in ची टीम देखील आपल्याला पाहायला मिळते. चिराग असतील, सागर आहेत आणि सपवान देखील आहेत. स्कोरर जर पाहिलं तर अभिषेक सांगळे, दीपेश धुरी, अभिनय साहसकर, गुरु घाडी, मोसिम होलसेकर हे देखील गुणलेखन स्वरूपात पाहिले आहेत. प्रसादजी चाके कॉमेंटेटर, विजय बागायतकर सर. या चांगला स्ट्रोक केला कव्हर मध्ये. एक्स्ट्रा कव्हर एक्स्ट्रा पॉवर दाखवली जाते. वाह रोहित तानावडे आता मात्र इन फॉर्म मध्ये पाहायला मिळत आहेत. 4 धावेने सांघिक धावफलक पोहोचलाय 22 आकड्यावर. सलगचे 3 चौका सलगच्या 3 बॉलवर 3 चौकार पाहायला मिळालेत. ऑन द राईज आपण पाहिलं कव्हर मध्ये 4 केलाय. आजच्या दिवसामध्ये हा नेत्रदीपक चौकार होता. चला रोहित तानावडे पाहायला मिळत आहेत. 22 धावा झाल्यात. हो आता मात्र पुलरलेनचा बॉल नाही समजलाय. पूर्वेश चव्हाण भन्नाट वेग मध्ये पाहायला मिळत आहेत. प्रचंड वेगासाठी ओळखले जात आहेत. कुणकेश्वर एक्सप्रेस नावाने प्रसिद्ध देखील आहेत. मात्र पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. पहिल्या 3 बॉलवर 12 धावा खर्च केलाय. 4था बॉल निर्धाव आलाय. अजूनही 2 बॉल असणार आहेत. ते तुम्हाला सुरेखरित्या हातावे लागणार आहेत. विश्वास दिला जातोय कारण दुसरं षटक आहे ते देखील पॉवर प्लेचं आहे. त्यामुळे तुम्हाला चांगली गोलंदाजी करणं हे देखील गरजेचं असणार आहे. सर्वांच्या नजरा जर पाहिल्या तर युवराज सावंत आणि रोहित तानावडे यांच्यावर देखील असणार आहेत. त्यांना देखील चांगला खेळ करायचा आहे. आपण जर पाहिलं तर वेदांत आणि प्रशांत आचरेकर पार्टनरशिप मध्ये 102 धावा देखील त्यांनी बनवल्यात. मात्र तुम्हाला पार्टनरशिप बनवावी लागेल. पार्टनरशिप ही देखील महत्वाची आहे क्रिकेटमध्ये. ओहो फुल टॉस. यस बॉलला गेलाय स्क्वेअर लेग मध्ये. डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षक नव्हता. खाली क्षेत्र निवडलं गेलं आणि बॉल जातोय सीमारेषे पार. 6 धावांसाठी षटकार. 6 धावांनी सांघिक धावफलक पोहोचलाय 28 या आकड्यावर. यस डीजे. यस गोलंदाजी ट्रॅकवर पूर्वेश चव्हाण दाखल होत आहेत. पुन्हा एकदा पाहायला मिळत. शेवटचा बॉल असणार आहे. समोर रोहित तानावडे. याच चांगला बॉल पाहायला मिळालाय. गुड लेंथ पद्धतीने बॉल टप्पा पडलाय. नाही समजलाय रोहित तानावडे आला. युवा खेळाडू तरुण रोहित तानावडे म्हणा, पूर्वेश चव्हाण म्हणा, सध्याच्या घडीला मात्र चर्चेमध्ये आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ मागे पडलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक पोहोचलाय 28 या आकड्यावर. 28 धावा झाल्या. 28 पाहायला मिळत आहे. 100 धावांचा पाठलाग करायचा. शतक आहे डोळ्यासमोर. ध्येय आपलं निश्चित असणं गरजेचं आहे. ध्येय निश्चित असलं तर वाटेत चालताना अनेक सारे संकट येणार आहेत. त्या संकटाला घाबरायचं नाही. आपल्याला अपयशाच्या मागील आपल्याला यशाला आपल्याला खऱ्या अर्थाने हेरून काढायचंय. त्याच वेळी आपण खऱ्या अर्थाने यशस्वी होऊ शकतो. कारण वेडीच माणसं इतिहास घडवीत असतात आणि शहाणी माणसं तो इतिहास वाचत असतात. मात्र ध्येयापर्यंत पोहोचण्याचं वेळ तुमच्या रक्तात असावं लागतं. पाहूया या मॅच मध्ये काय होणार आहे, काय घडणार आहे, काय बिघडणार आहे. 2 षटकांचा खेळ मागे पडलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक पोहोचलाय 28 या आकड्यावर. अजित नाटेकर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर 10 धावा खर्च केल्यात पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या. आता मात्र पाहायचं आहे कशा प्रकारे गोलंदाजी करणार आहेत. धावा रोखायच्या आहेत. एका बाजूने धावा बनवायच्या आहेत. यस मकरन स्पोर्ट तारा मुंबरी आपण संघाची सलामीची प्रारंभीची जोडी पाहतोय. स्ट्राईक एंडला विचार केला तर युवराज सावंत आहेत. नॉन स्ट्राईकला रोहित तानावडे. 24 बॉल मध्ये 72 रनांची आवश्यकता विजयासाठी. 24 बॉल मध्ये 72 धावा बनवायच्या आहेत.
मॅच मध्ये मजा येणार आहे. कुठेही जाऊ नका. tenniscricket.in ला जोडले राहा. हाय व्होल्टेज सामना आपल्या भेटीला आहे. यस, असेच सामने रंगले आहेत सकाळच्या सत्रापासून. अजित नाटेकर सुरेख गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. थोडी सफल होऊन घेण्याचा प्रयत्न झालाय. पंचांचा सिग्नल येतोय. निर्धाव चेंडू आहे. यस, पंच देखील सांगतात निर्धाव चेंडू आहे. युवराज सावंत यात झोपून घेण्याचा प्रयत्न आहे. खेळपट्टीवर पडले मात्र नाही. बॅट अँड बॉलचा संपर्क झालाय. तर यापूर्वी देखील असा शॉट त्यांनी DRCC पॅकर्स चॅम्पियन ट्रॉफी मध्ये खेळला होता. पाईन लेग क्षेत्रामध्ये बॉलला खेळलं होतं. झोपून खेळले होते. मात्र त्याच प्रयत्नाचा आहे, त्या शोधात आहे. गरज ही शोधाची जननी आहे. त्यामुळे तुम्हाला गरज शोधावी लागेल. सलगचे 2 बॉल निर्धाव पेकले आहेत. पहिल्या देखील तेच झालंय. सलगचे 3 बॉल निर्धाव, त्यानंतर चौकार षटकार. ओहो हो, हेलिकॉप्टर पाहायला मिळालाय. तर लँड होईल का पाहायचं नाही. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. थोडेसे वाईडीसला लॉंग ऑनला होते मात्र आले. बॉलचा अंदाज घेतला आणि त्यानंतर आपल्या हातामध्ये समाविष्ट केलाय. विकेटचं पतन. संकेत कदमने हा झेल घेतला. विकेटचं पतन पाहायला मिळालंय. युवराज सावंत बॅक टू द डगआउट बॉक्स. यस डीजे. युवराज सावंत दगड बॉक्स मध्ये पाहायला मिळाले आपल्याला. 9 बॉल मध्ये 10 धावा बनवल्या. त्यामध्ये फक्त 1 षटकार आणि 1 चौकार. यस, मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आता अतुल मासे. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पडेल मधून दाखल झाले त्या स्पर्धेमध्ये अतुल मासे. जबाबदारी असणार आहे. 1 डाऊनला आपल्याला पाठवलाय. समोर जर पाहिले रोहित तानवडे, ते देखील पडेलचेच आहे. ओहो हो, काय स्ट्रोक केलाय. वाह, डीप मिड विकेटच्या डोक्यावरून बॉलला फेकून दिल्या. बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. जर पाहिलं तर पहिल्या ओव्हर मध्ये असंच पाहायला मिळालं. अजित नाटेकरच होते. 3 बॉल निर्धाव पेकल्यानंतर देखील षटकार आला. आता देखील तेच झालंय. पहिले 2 बॉल निर्धाव, तिसऱ्या बॉलवर विकेट आणि चौथ्या बॉलवर षटकार. अजित नाटेकर मुनगे मधून यात आले आहेत. काल जर पाहिलं ओमकार नाटेकरांनी प्रभावित केलं होतं. ओहो, चांगला फटका पाहायला मिळालाय. बॉल हवेमध्ये पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येत आहेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. बॅकअप आहे. आणि आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आले, त्यांनी मात्र बॉलला फील्ड देखील केलाय. तोपर्यंत 2 धावा घेतला जातात. धावफलक पोहोचलाय 36 या आकड्यावर. 36 धावा झाल्यात. शेवटचा बॉल असणार आहे अजित नाटेकर. समोर जर पाहिलं अतुल मासे. परिस्थिती कशी असू दे, स्वतःच्या लयीत खेळणारा खेळाडू आपल्या नॉन स्ट्रायकिंगला पाहायला मिळतो. रोहित तानवडे. स्ट्रायकिंगला पाहिलं अतुल मासे आहे. ओहो, बॅटचा फ्लो वरती राहिलाय. लेग लाईटचा स्ट्रोक पाहायला मिळालाय. यष्टीरक्षक वा, त्यांनी मात्र आपल्या हातामध्ये हा बॉल समाविष्ट केलाय. विकेटचं बदन पाहायला मिळालं. अतुल मासे बॅक टू द डगआउट बॉक्स. यस डीजे. दाखल होत आहेत फलंदाज सिद्धेश कुलकर. रोहित तानवडे पाहायला मिळत आहेत. सर्वत्र जबाबदारी असणार आहे. सिद्धेश कुलकर असेल, रोहित तानवडे यांच्यावर पडेल मधून एकाच गावामधून बिलॉंग करत आहेत. एकाच्या टीम मधून देखील खेळत आहेत. आज मात्र त्यांना पार्टनरशिप करावी लागेल. आणि पाहिलं तर अजित नाटेकरांनी 2 ओव्हरमध्ये 18 धावा खर्च केल्यात. त्यामध्ये 2 विकेट देखील घेतल्यात. महत्वाचे विकेट होते ते देखील. युवराज सावंतचा विकेट असेल,
आणि त्यानंतर अतुल मासे, कारण ही प्राइज विकेट होती आणि ही विकेट येणं महत्वाचं होतं, त्या शोधात होते. आता मात्र संकेत कदम खुश असणार आहेत. पाहूया काय होणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहेत गोलंदाज गणेश शिंदे. किंजोडेमधील चॅम्पियन ट्रॉफी, गांगेश्वर चॅम्पियन ट्रॉफी, त्यामध्ये हॅट्रिक देखील त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. विकेटची फिरकीचे जादूगर म्हणून पाहिलं जातं. तर पाहूया आज मात्र DTPL मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. महत्वाचे षटक असणार आहे गणेश शिंदे. समोर जर पाहिले रोहित तानवडे. ओहो, पहिलाच बॉल ओळखला, मिड विकेटला खेचलाय, बॉलला फेकून दिला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यस, दॅट्स अ मॅसिव्ह सिक्स. द बॉल हॅज गॉन आउट ऑफ पार्क. काय जबरदस्त षटकार खेचलाय, वाह. आपल्याला घुमताना पाहायला मिळत आहे. रणसिंग वाचताय. ओहो, आता मात्र स्लोअर बॉल पाहायला मिळालाय. बसवलं जात आहे, थोडंसं बॉलला पुढे ठेवलं जात आहे. और पिच बॉल होता नाही समजलाय. रोहित तानवडे याला निर्धाव चेंडूची गणना केली जात आहे आणि ज्यावेळी निर्धाव चेंडू त्यावेळी प्रेशर निर्माण होणार देखील आहे. बॅटरवर फलंदाजांवर प्रेशर निर्माण करण्याचे काम हे गोलंदाज करत असतात आणि गोलंदाजांवर प्रेशर निर्माण करण्याचे काम हे मात्र फलंदाज करत असतात. धावफलक पोहोचलाय 42 आकड्यावर. आडव्या बॅटने बॉलला केलाय. जसा वाईट लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. दुसरी धाव धावून पूर्ण देखील केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळालंय. सुरेख ताळमेळ पाहायला मिळालाय आणि 2 धावांनी सांघिक धावफलक पोहोचलाय. 44 आकड्यावर 44 पाहायला मिळत आहेत. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर गोलंदाजी ट्रॅकवर गणेश शिंदे आहेत. आतापर्यंत त्यांनी 8 धावा खर्च केल्यात. पहिल्या बॉलवर षटकार, दुसरा बॉल निर्धाव, तिसऱ्या बॉलवर 2 धावा खर्च. अजूनही 3 बॉल असणार आहेत. रोहित तानवडे स्वतःला सिद्ध करावं लागेल, हिरो बनवावं लागेल या मॅच मध्ये. थोडेसे पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता नाही. बॅट अँड बॉलचा संपर्क झालाय. निर्धाव चेंडूची गणना केली जाते. रोहित तानवडेला थांबावं लागेल, खेळपट्टीवर थांबावं लागेल. तर अजून आपण पाहिलं तर या षटकामध्ये सुद्धा 2 बॉल असणार आहेत आणि 2 षटकं देखील आहेत. म्हणजे अजूनही 14 बॉलचा खेळ मागे आहे. धावफलकाचा विचार केला तर धावफलक 44 आकड्यावर स्थिर पाहायला मिळत आहे. एखादा मोठा फटका या 2 बॉलवर घेणं अपेक्षित असणार आहे या मॅच मध्ये. ओहो, चांगला स्ट्रोक केला, आडव्या बॅटने केलाय. शॉर्ट पिच बॉल त्याला मात्र पुल केलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉलला फेकून दिलाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. धावा झाल्यात म्हणजे अजूनही विजयासाठी 50 धावांची गरज आहे. 13 बॉल मध्ये 50 धावा पाहिजे आहेत. गणेश शिंदे हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न होता, परफेक्ट टायमिंग पाहायला मिळाला नाही. मात्र 1 धाव घेतली जाते. 1 धाव काही रोखू शकले नाहीत गोलंदाज. 1 धावाने सांघिक धावफलक पोहोचले 51 या आकड्यावर. 51 धावा झाल्यात. अजूनही 2 षटकं असणार आहेत. 12 बॉल मध्ये विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. 49 धावा 12 बॉल मध्ये 49 धावा बनवायच्या आहेत. बारा बॉल मध्ये 49 धावा बनवायच्या आहेत. काय घडणार काय बिघडणार ते मात्र आपल्याला पाहायचं आहे. मायक्रोफोनवर आवाज बदलला जाईल. 12 बॉल मध्ये 49 धावा कशा प्रकारे बनवले जातील की नाही बनवले जातील ते मात्र ऐकण्यासाठी मायक्रोफोनवर आवाज देखील बदलणं गरजेचं आहे. मायक्रोफोनवर आवाज बदलणारा असणार आहे आमचे मार्गदर्शक प्रदीपजी देऊलकर सर. धन्यवाद. धन्यवाद पंकज लाड. नमस्कार, सहर्ष स्वागत देवगड तालुका प्रीमियर लीग 2025 या दुसऱ्या पर्वामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पूर्वेश येतोय गोलंदाजीसाठी. राईट आर्म राऊंड विकेट, चेंडू जमिनीला घरंगळ जातोय. जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट बाउंड्रीवरती पहिला प्रयत्न, सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मात्र फेकी अचूक नव्हती. परिणामी एकेरी धावेची पावलं ही दुहेरी धावसंख्येकडे वळाली. विजयाचं समीकरण 11 चेंडू
आणि 47 धावांची आवश्यकता असेल. न भूतो न भविष्यती क्रिकेट खेळावं लागेल यावेळी मैदानावरती. हाफ ट्रॅकर आखो टप्प्याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय लॉंग ऑफला. पहिल्या प्रयत्नात सुरेख शतरक्षण फेकी यावी अचूक नव्हती. दुसरे धाव लिलाया पूर्ण होताना दिसत आहे आणि दुहेरी धावसंख्येने समीकरण बदलताना दिसत आहे. 10 चेंडू 45 धावांची आवश्यकता. धावफलकावर 55 धावा. एका मोठ्या धावसंख्येचा सामना पाहायला मिळतोय. वादळी खेळी अति आवश्यक होती मकरंद स्पोर्ट्सचा तारा मुंबई क्रिकेट संघाला. दुसऱ्या बाजूने धावांचा डोंगर आपल्याला पाहायला मिळाला. चांगला चेंडू वेगवान आखूट टप्प्याचा गोल लेंथवर चेंडू ठेवलाय. थोडीशी उसळी पाहायला मिळाली. अर्थात सुरेख गोलंदाजी पूर्वेश चव्हाणची आपल्याला पाहायला मिळतंय. अचूक टप्पा पकडतोय, त्याचबरोबर दिशा आणि वेग यांची सांगड घालत निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. चेंडू चकवतोय फलंदाज रोहित याला. हाफ ट्रॅकर फटका फसलाय. कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय. झेल खाली रोहित तानावडेची खेळी समाप्त होताना दिसतंय. 35 धावांची ही नटलेली खेळी अखेरच्या क्षणी समाप्त झाली आहे. मायरा स्पोर्ट्स विपक्ष या सामन्यातील विजेता संघ अशी यापुढील लढत होईल. अर्थात कुठच्या संघाचा आव्हान या सामन्यामध्ये समाप्त होईल हे पाहावं लागेल. चेंडू उजव्या एष्टीच्या बाहेर बरकटला जातोय. पंचांचे दोन्ही हात समांतर होत आहेत. अवांतर धावेचा इशारा येतोय आणि अवांतर धावसंख्येने समीकरण बदललंय. 56 धावा अब तक 56. चांगला चेंडू झेल पकडला जातोय यष्टीरक्षक याच्याकडनं आणि गडी बाद होताना दिसतोय. शारीरिक देहयष्टी थोडीशी सांगून जात आहे. सामना हातातून निसटताना दिसतोय मकरंद स्पोर्ट्स तारा मुंबई क्रिकेट संघाकडनं. कारण जो संघर्ष पाहायला हवा होता तो संघर्ष यावेळी दिसताना दिसत नाही मैदानावरती मकरंद स्पोर्ट्स तारा मुंबई क्रिकेट संघाकडून. येणारे 7 चेंडू 44 धावांची आवश्यकता. एखादा चमत्कारच या संघाला वाचवू शकतो. पूर्वेश राईट आर्म अराउंड विकेट. चांगला चेंडू थोडासा टप्पा मागे ठेवलाय. शरीराच्या दुरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव गल्ला जातोय. षटक समाप्त होताना दिसत आहे. निर्णायक 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. 6 चेंडू 44 धावा हे विजयाचं समीकरण असेल. सामना दूर पाहायला मिळतोय मकरंद स्पोर्ट्स तारा मुंबई क्रिकेट संघाला. तर दुसऱ्या बाजूने अगदी विजयाच्या उंबरट्यावरती हा संघ पाहायला मिळतोय. सिद्धिविनायक 11 क्रिकेट संघ पहिल्या सामन्यामध्ये पराभव जरूर स्वीकारावा लागला, मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये परती केली आहे, कमबॅक केलाय. फलंदाजीमध्ये ज्याने दमदार कामगिरी केली आहे संकेत कदम. 20 चेंडू 68 धावा. यावेळी चेंडू डाव्या यष्टीवरती लॉंग लेग वरती झेल टिपण्याची नामी संधी. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं, कुठेही चुकी होताना दिसत नाही. सहजरित्या झेल पकडतोय आणि गडी बाद होतोय.
आपल्या कारकिर्दीमध्ये क्रिकेटमध्ये एका उंचीवर नाव नेऊन ठेवणारे किरण कवळे यावेळी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. काळ जरी लोटला तरी अजूनही ती आठवण ज्या ज्या प्रेक्षकांनी किरण कवळे यांचा खेळ पाहिलाय आणि विस्फोटक फलंदाज अशी ज्यांची ख्याती होती ते किरण कवळे यावेळी मैदानाच्या आतमध्ये. आणि नक्कीच प्रेक्षकांच्या मनामध्ये ज्यांनी घर करून ठेवलंय, आपल्या आठवणी ठेवल्यात असे फलंदाज मकरंद स्पोर्ट्स तारा मुंबई क्रिकेट संघाकडनं किरण कवळे ऑन द स्ट्राईक. आडव्या बॅटने खेळण्याचे प्रयत्न, बॅटचा टॉप एज, चेंडू जातोय तो फ्लाइंग स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण होईल, एकेरी धाव निघेल आणि अगदी विजयाच्या उंबरट्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय सिद्धिविनायक 11 क्रिकेट संघ ज्या पहिल्या सामन्यामध्ये चुका झाल्या या सामन्यामध्ये दुरुस्त केल्या आहेत आणि कमबॅक केलाय, परती केली आहे. किरणजी खवळे यांच्या प्रत्येक षटकारांसाठी सन्मानश्री अमोलजी मेस्त्री सर यांच्याकडनं 100 रुपयांचं पारितोषिक. आपण पाहतोय जिल्हा किंवा जिल्ह्याच्या बाहेर ऑफिशियल्स म्हणून काम पाहत असतात मोठमोठ्या स्पर्धेमध्ये, ते अमोल मेस्त्री सर यांच्या माध्यमातून हे पारितोषिक येत आहे. श्री किरणजी खवळे यांच्यासाठी प्रत्येक षटकारांसाठी 100 रुपयांचं पारितोषिक. राईट आर्म ओव्हर द विकेट, अराउंड द विकेट. हाफ ट्रॅकर बॅकअप द लेन प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला, संपर्क अचूक नव्हता, चेंडू जमिनीला घरंगळत जातोय मिड विकेट बाउंड्रीवरती. शेवटचा चेंडू पंचाचा इशारा येतोय, नो चेंडू, अर्थात चुकी झाली गोलंदाजाकडनं आणि क्रिकेटच्या पटलावर चुकीला माफी नसते. फ्री हिटची संधी असेल फलंदाजाला, अर्थात शेवटचा चेंडू, या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल का मोठा फटका, हे पाहणं उत्सुकेचं राहील. आपण पाहतोय DTPL देवगड तालुका प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरं. वेगवान चेंडू, टप्पा मागे ठेवलाय, बॉडी लँग्वेज पद्धतीचा चेंडू, उत्तर नव्हतं, या चेंडूवरती सामना समाप्त होतोय, सामना किशात घातला जातोय सिद्धिविनायक 11 क्रिकेट संघाकडनं. आणि यानंतरची लढत आपल्याला पाहायला मिळेल ती सिद्धिविनायक 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये मायरा स्पोर्ट्स क्रिकेट संघ.